धन्यवाद मॅडम. मी जास्त वेळ न दवडता आणि ज्या गोष्टी कानवडे साहेबांनी कव्हर केल्या, याचे पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व, तो भाग मी वगळून फक्त प्रक्रिया जी करतो आहे आपण पौष्टिक तृणधान्यावर, त्याच्यावर थोडंसं जास्त ध्यान देण्याचा प्रयत्न करतो. तर याचं बघितलं पौष्टिक तृणधान्याचं तर 1965पर्यंत जी पहिली हरित क्रांती झाली त्यावेळेस गहू आणि तांदूळ याच्याबरोबर पौष्टिक तृणधान्य म्हणजे जसे ज्वारी, बाजरी, नाचणी हे सुद्धा धान्य त्यावेळेस घेतल्या जात होते, कारण सगळ्यांचं जे उत्पादन आहे ते एक सारखं होतं. परंतु ज्यावेळेस पहिली हरित क्रांती झाली त्यावेळेस गव्हाचे वेगवेगळे वाण आले आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीनं सगळ्यात जास्त उत्पादन देणारे गव्हाचे वाण आले. पण त्याचबरोबर सरांनी जसं आज सांगितलं की मधुमेह, उच्चदाब यासारखे जे आजार आहे, त्याचबरोबर कॅन्सरसारखे जे आजार आहे, हे आजार आपल्याकडे येऊन पोचले. आणि त्याचं कारण म्हणजे सगळ्यात जास्त वापरण्यात आलेले खतं, रासायनिक खतं आणि वेगवेगळ्या केलेल्या फवारण्या. आणि त्याच्याशिवाय ह्या जे गहू आहे त्याचं किंवा तांदळाचं उत्पादन वाढू शकत नाही. तर ह्यामुळं पहिली हरित क्रांतीबरोबर ही कॅन्सर एक्सप्रेस एक चालू झालेली भटंडा ते इंदोर. आणि आपल्याला माहिती आहे पंजाबमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन घेतलं जातं गव्हाचं. तर याच्यावर एक उपाय म्हणून पौष्टिक तृणधान्य हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी 2023 हे पौष्टिक तृणधान्य वर्ष पूर्ण जगभर साजरं करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण एक आहे की वातावरणातील जे बदल आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त पौष्टिकता जी आहे ती ह्या धान्यांमध्ये आहे. तर याचं मी जास्त काही महत्त्व सांगत नाही, कारण आत्ताच कानवडे साहेबांनी सांगितलं. याचं मिलेट म्हणजे काय, त्यातले कुठले कुठले धान्य येतात, जसं बाजरी, ज्वारी, नाचणी, रागी, सावा, भगर, राळा, कोदा, कुटकी नंतर भादली. तर टोटल 9 प्रकारचे आहे. तर याचं थोडंसं जर विश्लेषण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की निगेटिव्ह ग्रेन कोणाला म्हणायचं तर निगेटिव्ह ग्रेन म्हणजे जे गहू आणि तांदूळ आहे त्याला निगेटिव्ह म्हणतात, कारण ते आजाराचे कारण आहे. त्याचबरोबर न्यूट्रल ग्रेन म्हणून डेव्हलप झालेले ते म्हणजे त्यात आहे ज्वारी, बाजरी आणि नाचणी हे 3 ज्यांचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही. आणि सगळ्यात चांगले ग्रेन किंवा ज्याला पॉझिटिव्ह ग्रेन असं म्हणतो ते म्हणजे जे लघु तृणधान्य सध्या सरांनी जे सांगितले, फॉक्सटेल मिलेट, नंतर बार्नयार्ड मिलेट, कोदो, ब्राऊन टॉप. तर हे सगळे जे आहेत याला पॉझिटिव्ह ग्रेन यासाठी म्हणतात का हे जर सेवन केले तर तुमच्या शरीरावर निश्चितपणे चांगला त्याचा परिणाम होणार आहे. आणि तुमची जी तब्येत आहे किंवा तुमचं जे सगळं हेल्थ आहे ते ही हेल्थ चांगलं होण्याचं कारण ह्या ग्रेनमध्ये आहे. याच्यात सगळ्यात जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यामुळं हे बाकीचे आजार तुम्हाला होऊ देणार नाही. तर हे थोडीशी माहिती आहे, परंतु आज हे सरांनी तुम्हाला ऑलरेडी फोटो दाखवले त्यामुळे मी याच्यात काही जात नाही. याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण डायरेक्ट वेगवेगळे जे आजार आहेत त्याच्यावर याचा कसा परिणाम होतो. आणि जर आपण जीवनसत्व बघितलं तर ब मध्ये B1, B2, B3 आणि B9 फोलिक ॲसिड सारखे सुद्धा घटक ह्या याच्यामध्ये आहे. तर फोलिक ॲसिड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस एखादी माता भगिनी ज्यावेळेस त्यांना वाटत असेल की आपल्याला पुढं चालून बाळासाठी प्रयत्न करायचे तर त्यावेळेस फोलिक ॲसिडच्या गोळ्या डॉक्टर देतात. तर याला कारण काय की याच्यातलं जे व्हिटॅमिन B9 आहे ते तुमच्या शरीरात होणारे जे प्रोटीनचं वाढ आहे ती प्रोटीनची वाढ त्याच्यामध्ये होते. याच्यामध्ये जे पदार्थ त्याच्यातले वेगवेगळे जे घटक आहेत त्याचं सरांनी पण सांगितलं, त्यामुळे मी पण जास्त काही त्याच्या डिटेल जात नाही. परंतु लोह जर पाहिजे असेल तर तुम्हाला बाजरीचं सेवन जर सेवन केलं तर तुम्हाला लोहाचं प्रमाण चांगलं मिळेल. कॅल्शियमचं प्रमाण पाहिजे असेल तर फिंगर मिलेट आहे, ज्याला आपण नागली म्हणतो. तर असं प्रत्येक मिलेटचं आपले फायदे आहे. आणि यांचं जर आपलं सेवन जर झालं तर आपल्याला जे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे, न्यूट्रिशनल सिक्युरिटीचा जो इश्यू आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यात त्याची जास्तीत जास्त आपल्याला फायदा होईल. आता मी थोडं प्रोसेसिंगकडे येतो. पारंपरिक पद्धतीने जे पदार्थ खाल्ल्या जातात तर ते आहे भाकरी, आंबील, पापड, सांगडे, लाडू, लाह्या हे सगळे आपल्या सेवनामध्ये ह्या ना त्या प्रकारे येत असतात. पण शास्त्रीय आणि अद्ययावत पद्धतीनं जर बघितलं तर बेकरीचे जे वेगवेगळे उत्पादन आहे त्याच्यामध्ये केक आहे, बिस्किट आहे, खारी आहे, ब्रेड आहे.
त्याचबरोबर गुलाबजामुनसारखी लागणारा जो मिक्स आहे, बर्फी आहे, न्यूट्रीबार आहे, एक्सट्रुडेड प्रॉडक्ट त्याच्यामध्ये नूडल आहे, कुरकुरे आहे, तर काही बहुधान्य पीठ वगैरे आहे. तर हे सगळे दुय्यम प्रकारची किंवा द्वितीय प्रकारची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन सुरू आहे. आता मिलेट कशा पद्धतीनं खाऊ शकतो आपण? सकाळी नाश्त्यापासून याची सुरुवात घेऊ शकतो. नाचणीपासून आणि ज्वारीपासून इडली बनवता येते, त्याचबरोबर खीर बनवता येते, त्याचबरोबर डोसे बनवता येते. जसं लहान मुलं, आता तुमचे लहान मुलं भाकरी खाणार नाही तर त्यांना आपण डोस्याच्या रूपामध्ये त्यांना खायला देऊ शकतो. आणि याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. याचं तंत्रज्ञान ऑल ओव्हर भारतामध्ये आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च जे हैदराबादला आहे, त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर याचं पुस्तक रिलीज केलेलं आहे. आणि तुम्हाला सगळं तंत्रज्ञान कशा पद्धतीनं डोसे बनवायचे. आत्ताच आपण बघितलं तर रागीचे किती पदार्थ बनवू शकतात, तर इथं 10-12 पदार्थ दिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर याच्यातून जर तुम्हाला जर सेवनामध्ये आणायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीनं आणि याची सर्वाची प्रक्रिया जे तंत्रज्ञान आहे ते उपलब्ध आहे. याचा जास्तीत जास्त जर तरुण वर्ग जर याच्याकडे वळाला, उद्योग जर उभारण्याचा आला, तर एका एका पदार्थासाठी एक उद्योग असा उभा राहू शकतो आणि जेणेकरून याचं सेवन आपल्या आहारात जास्त होऊ शकतं. हे आणखी काही पदार्थ आहे, जसे नाश्त्याला आपण रागी फ्लेक्स असतील, ब्रेड असतील, तर हे सर्व पदार्थाचे वेगवेगळे उद्योग तयार आपल्या विदर्भात होऊ शकतात. त्याच्यानंतर काही जसे लाडू आहे, आंबील आहे, तर ह्याचेसुद्धा तुम्ही प्लॅन्ट आपण आपल्या इथं उभे करू शकतो. नंतर रागी चकली आहे. तर याला भरपूर असा स्कोप आहे. याच्यातून समजा बाजरी आहे, तर बाजरीपासून लस्सी कशी बनवता येईल ती पण बनवलेली आहे. त्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. खीर बनवता येते, नंतर वेगवेगळे पदार्थ, पौष्टिक पदार्थ, रोस्टेड बाजरी वगैरे असे पौष्टिक पदार्थसुद्धा बनवता येतात. ही वाहनं आहे, ती मी याच्यावर जास्त भर देत नाही. तुम्हाला ह्याचं डिटेल सांगितलं आहे. याच्यात प्रक्रियेमध्ये अडचणी काय आहेत, तर सगळ्यात पहिली अडचण आहे की याचं हे तृणधान्य आकाराने छोटं आहे. छोटं असल्यामुळं याच्यासाठी मशिनरी तेवढ्या उपलब्ध नाही आहे. तर याच्यावर संशोधन भारतभर चालू आहे. मशीन कशा आपल्याला छोट्यातल्या छोट्या टर्फल काढण्यासाठी कसा उपयोग होईल, आणि लवकरच काही मशीन आता मार्केटमध्ये येतील. तर याच्यात सगळ्यात पहिला ती एक प्रक्रिया आहे. दुसरी प्रक्रिया आहे की दुय्यम प्रक्रियेमध्ये याचे वेगवेगळे पदार्थ कसे बनवता येईल. आता जर आपण मिलेटचे बिस्किट, कुकीज, ब्रेड हे जे पदार्थ जर पाहिजे असेल, तर याच्यासाठी आपल्याकडं आपलं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचं जे कॅम्पस आहे तिथं आपण एक प्रक्रिया केंद्र उभारलेलं आहे. तर इथं आता समजा तुम्हाला ज्वारीपासून आपल्याला जर लाह्या करायच्या असेल तर त्याचं तंत्रज्ञान एक थोडक्यात सांगितलेलं आहे. ज्वारीपासून कुरवडी पापडी करायची असेल त्याचं तंत्रज्ञान थोडक्यात सांगितलेलं आहे. ज्वारीपासून माल्ट तयार करायची पद्धत आहे. ज्वारीपासून पोहे तयार करायची पद्धत आहे. नाचणीपासून बिस्किटं कसे तयार करायचे त्याची आहे. आता याचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनतात, पण जर समजा ज्वारी काळी पडली, आपल्याला माहिती आहे की एखाद्या वेळेस शेवटी पाऊस आला तर ज्वारी काळी पडते, तर ज्वारीपासून आपण स्टार्च बनवू शकतो. म्हणजे तुमचं जे पीक आहे ते वाया जाणार नाही, तर ते उपपदार्थामध्ये येते. तसंच ग्लुकोज तयार करू शकतो, द्रव ग्लुकोज, आणि त्याचा इंडस्ट्रीमध्ये त्याचा जास्तीत जास्त त्याला मागणी आहे. बेकरी उत्पादनासाठी लागणाऱ्या मशिनरी आहे. याच्यामध्ये मिक्सर आहे, नंतर प्रूपर आहे, नंतर स्लायसर आहे, ओव्हन आहे. तर याचं आपल्याकडं ह्या बेकरीसाठी जे काही कोणाला ट्रेनिंग पाहिजे असेल तर आपण तसं ट्रेनिंग पण आपल्या विद्यापीठात देतो. हा ओव्हन आहे, नंतर तो मिक्सर आहे, हा मोठा ओव्हन आहे, याला रोटरॅक ओव्हन म्हणतात. तर हे सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे अकोल्यामध्ये. नंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे मिक्सर आहे. हा स्लायसर, ज्यावेळेस ब्रेडची स्लाइस करतो आपण, तो स्लायसर आहे. छोटी गिरणी आपल्याला माहीतच आहे. तर आमच्याकडं 4 पदार्थावर सध्या संशोधन सुरू आहे. त्याच्यामध्ये बिस्किटं आहे, टोस्ट आहे, नंतर केक आहे आणि काही ब्रेड स्टिक म्हणून आहे. तर याचं संशोधन आता अंतिम टप्प्यात आहे. नंतर साधा ब्रेड कसा बनवायचा त्याचं पूर्ण इथं रेसिपी दिलेली आहे. मुरवण करणे, नंतर कणिक मळणे, नंतर कणिक आंबविणे, नंतर कणिकाला पलटी देणे, कणकीचे गोळा करणे, गोळे फुगवून घेणे, गोळ्यामध्ये मोल्डिंग करणे,
नंतर लादीला फुगवून घेणे साच्यात टाकून आणि तो ब्रेड भाजणे, भाजल्यानंतर तो थंड करणे आणि थंड केल्यानंतर त्याचं स्लायसिंग करून वेस्टर्नात म्हणजे पॅकेजिंग करून त्याला आपण विकणे. अशा 10 स्टेप आहे. 10 स्टेपमध्ये आपण ब्रेड बनवतो. तसंच आता ही एक प्रक्रिया सांगितली, अशाच बाकीच्या प्रक्रिया पण आहे. आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील कायदे आणि प्रमाणिके जर बघितले तर वेगवेगळे कायदे जसे 1937चा कायदा आहे, त्याच्यानंतर अत्यावश्यक वस्तू कायदा आहे, वजनमापे कायदा आहे 1976-77चा आणि सध्या जो वापरात येतो तो 2006चा फूड FSSAI कायदा आहे, जो अन्न सुरक्षा कायदा, आणि त्याचा वापर पूर्ण भारतभर सध्या सुरू आहे. म्हणजे आपल्याला जर एखादा उद्योग टाकायचा असेल FSSAIचं लायसन आपल्याला घेणं आवश्यक आहे. नंतर इंटरनॅशनल लेवलला हॅसापचा कायदा आहे, आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण ISOचा कायदा आहे. नंतर ॲगमार्कचा कायदा आपण जर एक्सपोर्ट करणार असेल तर त्याच्यात आहे. नंतर कॅगचं सर्टिफिकेट आहे. आणि ह्या ज्या मशिनरी आहेत या मिळवण्याचे वेगवेगळे पत्ते इथं दिलेले आहेत. तर हे थोडक्यात मी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर आणि त्यात बेकरीवर मी थोडंसं एक प्रकाश टाकायचा प्रयत्न केलेला आहे. वेळेची कमतरता असल्यामुळे एवढं बोलून मी इथं थांबतो. कोणाचे काही प्रश्न असेल तर सांगा.